नमस्कार, मी संदीप दराडे बोलापुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. अकोले तालुक्याचं शेवटचं टोक म्हणा किंवा नगर जिल्ह्याचं शेवटचं टोक असणारं बिताका गाव. आमच्या आदिवासी बांधवांचं अतिशय सुंदर असं हे गाव आहे. बितनगडाच्या पायथ्याशी वसलेलं अतिशय छोटीशी लोकवस्ती असलेलं हे गाव आहे. ह्या गावामध्ये बस येत नाही, या गावामध्ये कुठल्याही मोठ्या पद्धतीच्या सुविधा या ठिकाणी नाही. खरं तर आरोग्याचं उपकेंद्र या ठिकाणी नाही. शाळा आहे तर शाळा गळते अशा पद्धतीच्या तक्रारी या ठिकाणी सातत्याने होतात. या गावाला यायला चांगला रस्ताही काही वर्षांपूर्वी नव्हता, परंतु आता 3 वर्षांपूर्वी या ठिकाणी रस्त्याचं काम प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत झालं. परंतु तो रस्ता झाल्यानंतर देखभाल दुरुस्ती कार्यकाळ जो 5 वर्षांचा असतो, त्यामध्ये या रस्त्याची ज्या पद्धतीने देखभाल दुरुस्ती यांनी करायला हवी होती त्या पद्धतीने खरं तर ठेकेदाराकडनं देखभाल दुरुस्ती झालेली नाही. म्हणून या गावातील नागरिकांच्या सातत्याने तक्रारी होत आहेत. एक दुसरं कारण या ठिकाणी ह्या गावाचं नाव चर्चेत यायला झालं ते म्हणजे जे अकोले तालुक्याचे आमदार आहेत डॉक्टर किरण लहामटे यांना या गावामध्ये 2 मतं पडली आणि विरोधात जे अमित भांगरे होते त्यांना या ठिकाणावरनं जास्त मतं पडली. त्यामुळे एक ह्या गावाचं नाव खरं तर चर्चेत आलं होतं. आणि हे एक महत्त्वाचं दुसरं कारण आहे की ह्या गावात येणारा जो रस्ता आहे, ज्या संदर्भात या ठिकाणी आपण आज आलेलो आहोत, तो रस्ता आपण बघणार आहोत की नक्की कशा पद्धतीची परिस्थिती आहे. आणि प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी या रस्त्याकडे देखभाल दुरुस्तीच्या कार्यकाळातही का डागडुजी करतात. खरं तर हा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा प्रश्न आहे. बघा की सातत्याने काय होतं आहे की जी विकास कामं होतात पूर्वीपासूनचीच ही परिस्थिती आहे मागच्या 30, 40, 50 वर्षात की एकदा काम झालं की त्याच्याकडे देखभाल दुरुस्तीच्या कार्यकाळातही बघितलं जात नाही, नंतरही बघितलं जात नाही. म्हणजे तो रस्ता फक्त करायचा, ठेकेदारांनी त्याचं बिल काढून घ्यायचं, जे काय असेल ज्यांच्याकडे खाली अंडर टेबल अमाऊंट जी द्यावी लागते ती देऊन टाकायची, मोकळं व्हायचं. सगळं काही खालून वरपर्यंत खरं तर मॅनेज असतं. या तालुक्यातच नाही तर ही राज्यामध्ये देशामधली अतिशय मोठी शोकांतिका आहे की लोकांनी दिलेल्या पैशाचा अपव्यय करायचा. नावाला मंजुऱ्या आल्या आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावर विकास कामं आले, त्याचे फलक लावायचे, नारळ फोडायचे, नंतर उद्घाटनं करायचे, त्याचं श्रेय घ्यायचं आणि मतं मिळावीत आणि पुन्हा खुर्ची मिळावी यासाठी हा सगळा उपद्व्याप खरं तर केला जातो. आणि या अशा गोरगरीब जनतेला, आदिवासी बांधवांना जो खोटारडा विकास असतो त्याच्यापासून अत्यंत त्रास होतो. विकास झाल्यानंतर, काम झाल्यानंतर तो रस्ता असू, तो सभामंडप असू, तो शाळा असू, तो दवाखाना असू, ती कुठलीही इमारत असू, त्याचा देखभाल दुरुस्ती कार्यकाळ तसेच पुढील 5-10 वर्ष ते काम दर्जेदार राहणं, चांगल्या पद्धतीचं राहणं ही खरं तर अपेक्षा असते. का तर सर्वसामान्यांनी अगदी चॉकलेटपासून तर घेतलेल्या मोठ्यातल्या मोठ्या गोष्टीपर्यंत टॅक्स दिल्यानंतर खरं तर हा पैसा शासनाकडे जातो आणि तो रिटर्नमध्ये विकास कामांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत असतो. हा जो बिताक्याचा रोड आहे याची चर्चा सर्वदूर कायमच झालेली आहे. अनेकदा तक्रारी केल्यात, वारंवार बोललं गेलं, परंतु याकडे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अधिकाऱ्यांचं पूर्णपणे आजपर्यंत दुर्लक्ष आहे. ठेकेदारावर हे का मेहरबान आहेत हे आजपर्यंत कळलं नाही. नव्यानेच पुन्हा एकदा दुसऱ्यांदा ज्यांना संधी मिळाली ते डॉक्टर किरण लहामटे यांनाही विनंती आहे की आपण या गोष्टींकडे लक्ष द्या. जरी या गावाने मतं आपल्याला कमी दिले असतील, परंतु या ठेकेदारावर, या अधिकाऱ्यांवर आपण सक्त त्यांना आदेश करा, कारवाई करा, दुरुस्ती करायला लावा. रस्ता तर मोठ्या प्रमाणावर तुटलेला आहे. हा खरं तर पावसाळ्यात भयंकर पाऊस पडतो, इथलं पाणी खाली इगतपुरीला जात असेल किंवा इकडे आढळत येत असेल, परंतु या ठिकाणी रस्त्याची पावसाळ्यात तर दुरावस्थाच होतेच, परंतु बाकी वेळ पण आपण बघू शकता या ठिकाणी एक खटकी झाली आहे जी मी दाखवण्याचा फक्त एक प्रयत्न करणार आहे की या अशा पद्धतीने हा रस्ता आपण बघू शकता. काही मागच्या 3 वर्षामध्ये रस्त्याची ही खटकीन ही परिस्थिती या ठिकाणी पूर्णपणे निर्माण झाली आहे. गाड्या खाली टेकणं असेल आणि पुढेही बाकीचा जो रस्ता आहे तो पूर्णपणे उखडून गेलेला आहे. बऱ्याच ठिकाणी डांबर पण या रस्त्याला शिल्लक राहिलेलं नाही आणि अशा पद्धतीची परिस्थिती अनेक ठिकाणी या गावामध्ये झाली आहे. तेव्हा माझी विनंती अधिकाऱ्यांना, बघा आपण बिताक्याला एकदा या, एकदाऱ्या फाट्यापासून तुम्ही बिताका गावापर्यंत या. रस्ता जी आज आवाज उठवला गेलाय बोलापुढारीच्या माध्यमातून, यात कितपत तथ्य आहे, यात सत्यता आहे का नाही, खरं तर आपण पडताळून बघा. खरं तर चुकीच्या पद्धतीच्या बातम्या करणं किंवा आरोप करण्याचं काम बोलापुढारीकडनं होत नाही. आजपर्यंत अनेकदा खड्डेमय तालुका जन आंदोलन असेल किंवा निकृष्ट कामं असेल याबाबतीत सातत्याने आवाज उठवला गेलाय आणि ही पण सत्यता एकदा ह्या गावामध्ये येऊन आपण बघावी. प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे जे अधिकारी आहेत आणि जे ठेकेदार आहे त्यांनी देखभाल दुरुस्ती कार्यकाळामध्ये ह्या रस्त्याचं काम करावं. या गावच्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला 3-3.5 वर्ष झाले आणि ह्या रस्त्याचा देखभाल दुरुस्ती कार्यकाळ हा 5 वर्षांचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मग ह्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती का होत नाही
याचं उत्तर खरं तर त्यांच्याकडनं मिळणं अपेक्षित आहे. आणि जर देखभाल दुरुस्तीचा कार्यकाळ संपलाही असेल तर याच्या रस्त्याची दुरुस्ती किंवा देखभाल दुरुस्ती का होत नाही याचं उत्तर खरं तर त्यांनी द्यावं. आज हा व्हिडिओ करून आपल्याला कुठंतरी एक झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्याचं काम बोला पुढारीकडनं होतंय. येणाऱ्या काळामध्ये आपण जर योग्य ते काम केलं नाही तर ह्या गावातनं एक मोठा उठाव किंवा उद्रेक समोर येऊ शकतो. याचा विचार आपण करावा आणि ह्या रस्त्याचं काम लवकरात लवकर दर्जेदाररित्या देखभाल दुरुस्तीच्या कार्यकाळात या रस्त्याचं काम करून द्यावं. कारण तो रस्ता केल्यानंतर ज्या ज्या वेळी हा रस्ता उखडला, खड्डे पडले, रस्ता खराब झाला, एकदाही ठेकेदाराकडनं देखभाल दुरुस्ती झालेली नाही असं या ग्रामस्थांचं या ठिकाणी म्हणणं आहे. रस्त्याचं काम लवकरात लवकर करावं ही आपल्याला विनंती आहे. धन्यवाद. रामकृष्ण हरी.